रेल्वेचा विकास मात्र भद्रावती पालिका क्षेत्रातील रस्ते भकास। स्थानिक स्वराज्य संस्थेसह प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होत असताना दुसरीकडे मात्र रेल्वे ठेकेदारामार्फत वाहतूक नियमांची पायमल्ली करून नगर परिषद क्षेत्रातून अवजड वाहतूक होत असल्याने आधीच जर्जर असलेल्या मुख्य मार्गाची दुर्दशा होत आहे। स्थानिक नगर परिषद प्रशासन, स्थानिक पोलीस व वाहतूक अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून लिंबू पिळून दिवसाढवळ्या होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक, व्यापारी, पर्यटक, विद्यार्थी पुरते हैराण झाले आहे। एरवी लहान-सहान कारणास्तव दंडात्मक कार्यवाहीचा बडगा उभारणार प्रशासन अवजड वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिकांनी नगर परिषद व प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे। केंद्र विरुद्ध राज्य या विरोधाभासात राज्य सरकारचे प्रशासन कार्यवाही करण्यास धजावत तर नसेल ना, हाही प्रश्न उपस्थित होत आहे। अथवा छुप्या व्यवहारातून तरीही अवजड वाहतूक सुरू नसेल अशी कुजबूज सर्वत्र होत आहे। अपडेट इंडिया टीव्ही न्यूज चॅनलने नगराध्यक्ष प्रफुल्ल चटके यांच्याशी बातचीत केली असता या वाहतुकीवर निर्बंध लावण्यासंबंधी रेल्वे व पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून भद्रावतीकरांना दिलासा देऊ असे स्पष्ट केले। तर संबंधित नगर परिषद विभागाने अवजड वाहतूक विरोधात तक्रार केल्यास उचित कार्यवाही करू असे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी स्पष्ट केले। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। या ठिकाणी रेल्वे वाहतुकीचं काम सुरू आहे आणि या मार्गावरून अवजड अशी वाहतूक सुरू असल्याचा आमच्या प्रत्यास आलेला आहे। याच्यामुळे एकीकडे रेल्वेचा विकास होत आहे, परंतु नगर परिषद क्षेत्राचे रस्ते भकास होऊन राहिले आहे। तर याबद्दल आपलं म्हणणं काय? रेल्वे जरी सुरक्षित होत असली तरी नगर परिषद हद्दीतले रस्ते आहे, गणेश मंदिर रोड आहे, त्या रोडनी जड वाहतूक अति चालू असल्यामुळे पूर्ण रस्त्याची दुर्दशा होऊन राहिली आहे। शालेय शाळा आहे, महाविद्यालय आहे, तिथं पर्यटन स्थळ आहे, मंदिर आहे, गणेश मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे। तर पूर्ण नगर परिषद नगरसेवकांनी ते यांची हे घेऊन माहिती घेऊन दखल घेण्यात यावी, नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्याच्या वतीने मी देत आहोत। त्याची करण बदकल। धन्यवाद। नगर परिषद क्षेत्रातील जे मार्ग आहे त्या मार्गावरून जी काही अवजड चालणारी वाहतूक आहे त्या वाहतुकीचा आपणास त्रास होत नाही का? सर, आम्हाला त्रास तर भरपूर होतात, पण या ठिकाणी आमचे नगरसेवक कुठंतरी निष्काळजीपणा करून या सोबतच आमचे नगराध्यक्ष यांचं लक्षपूर्वक या वाहतुकीकडे नाही आहे। आणि फेरलॅम जी शाळा आहे, जेव्हा हे शाळा सुटतात तेव्हा मुलं वगैरे त्या ठिकाणी अवजड वाहतूक वगैरे येतात। या ठिकाणी कुठल्या तरी प्रकारचा पैशाचा कुठेतरी व्यवहार झालेला असेल, त्यामुळे प्रशासकीय अधिकारी या अवजड वाहतूक वगैरे आहे त्याकडे दुर्लक्ष करत आहे। तरी संबंधित प्रशासनाने आपल्याकडे या नगर परिषदेच्या रोडवरती किंवा जे येणाऱ्या जाणाऱ्या रोडवरती जे जड वाहतूक आहे, सिटीतून येणाऱ्या रोडवरती कुठेतरी लक्ष केंद्रित करावं व आमचा जो मार्ग मोकळा आहे तो मोकळा करून द्यावा, हीच आमची विनंती। त्याने मागणी केली आहे की या ठिकाणी जे काही अवजड चालणारी वाहतूक आहे या वाहतुकीला कुठेतरी प्रतिबंध लागला पाहिजे। नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा जो काही स्थानिक प्रशासनाने चालवलेला तो घाट आहे किंवा जो काही प्रकार आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे। आणि एकीकडे रेल्वेचा विकास होत असताना इथल्या स्थानिक प्रशासनाने निर्माण केलेल्या रस्त्याची अवदशा किंवा दुर्दशा होऊन राहिलेली आहे। तातडीने प्रशासनाने लक्ष द्यावी अशी या वार्डवासींची मागणी आहे। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। सर नमस्कार। रेल्वेची जी अवजड वाहतूक आपल्या नगर परिषद क्षेत्रातून होत आहे त्याच्यामुळे नगर परिषद क्षेत्रातील आपल्या अधिकारातील जे काही रस्ते आहेत त्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा होत आहे। याबद्दल आपण अध्यक्ष म्हणून काय उपाय करावा? नक्कीच आपण केलेला प्रश्न योग्य आहे। भद्रावती नगरपालिका क्षेत्रातून मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे आणि उत्तर दक्षिण या रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे। त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक ही भद्रावती शहराच्या मुख्य रस्त्यांनी आणि गणपती मंदिर रस्त्याने जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या रस्त्यांचं नुकसान होत आहे। या बाबतीत मी नगरपालिकेतर्फे रेल्वे प्रशासनाला पत्र सुद्धा देणार आहे की आपण ही वाहतूक बंद करावी, ज्यामुळे भद्रावती नगरपालिकेच्या रस्त्यांची दुर्दशा अतिशय अवजड म्हणजे ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची क्षमता ज्या प्रमाणात आहे त्या रस्त्यांची दुर्दशा होऊन राहिलेली आहे। त्यामुळे आपण त्वरित ही वाहतूक बंद करावी याकरता आम्ही नगरपालिका प्रशासनातर्फे रेल्वेला पत्र देत आहोत। तसंच पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही पत्र देत आहे
की ही वाहतूक इथून बंद करावी, कारण तर वाहतुकीवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची बाब आहे. त्याच्यामुळे आम्ही पोलिसांना सुद्धा पत्र देत आहे की हे अवजड वाहतूक बंद करण्यात